तरुण जो जाईल सिंधू महान, तरुण जो जाईल सिंधू महान, असा हा एकच श्री हनुमान. सूर्योदयी हा वीर जन्मला, त्रिशत योजने नभी उडाला. समजून या फल रविबिंबाला, धरू गेला भासवान, असा हा एकच श्री हनुमान. अतुलित बलधामं हेमशैलाभदेहं, दनुजवनकृशानुं ज्ञानिनामग्रगण्यं. सकलगुणनिधानं वानराणामधीशं, रघुपती प्रियभक्तं वातजातं नमामि. सर्वांना सादर सप्रेम नमस्कार. हनुमान जयंतीच्या निमित्ताने आपण हा जो उपक्रम इथे करतो आहोत, असा हा एकच श्री हनुमान, त्यातलं आजचं हे 5वं आणि अंतिम पुष्प. सर्वप्रथम आजच्या हनुमान जयंतीच्या पर्वाच्या सर्व भाविकांना अनेक हार्दिक शुभेच्छा देतो. आणि आजच्याही या घोर कळीकाळाच्या युगामध्ये हनुमंत आपलं काम कसं करतायत, प्रभू रामचंद्रांनी दिलेली आज्ञा तिचा निर्वाह कसा करतायत, या एका संक्षिप्त चरित्राकडे आपण वळूया. प्रभू रामचंद्रांनी आपल्या भक्तांचं रक्षण करण्यासाठी हनुमंताची योजना केली. या कलियुगामध्ये जेव्हा धर्माच्या चतुष्पाद तत्वांपैकी केवळ एक पाद शिल्लक राहिला. आपण ही 4 युगांची नावं पाहतो. सत्य किंवा कृतयुग, त्रेता म्हणजे ज्या युगामध्ये चतुष्पाद धर्मातले केवळ 3 पाद शिल्लक राहतात. एक पाय धर्माचा गळून पडतो. त्यामुळे दुसरं क्रमांकाचं युग असूनही त्याला त्रेतायुग म्हटलं जातं. ज्या युगामध्ये धर्माचे केवळ 3 पाद शिल्लक राहिले ते युग म्हणजे त्रेतायुग. ज्या युगामध्ये धर्माचे केवळ 2च पाय शिल्लक राहतात ते युग म्हणजे द्वापर युग. आणि ज्या युगामध्ये धर्माचा केवळ 1 पाद शिल्लक राहतो, म्हणजे आजच्या व्यावहारिक भाषेमध्ये ज्याला 1/4 राहिला आहे धर्माचा भाग असं म्हणता येईल, तो केवळ दान हा धर्माचा भाग शिल्लक राहतो. तो समय, तो काळ म्हणजे कळीकाळ. या घोर कलियुगामध्ये देखील जे कोणी सत्य, धर्म या किंवा भक्ती याला जपून आहेत, आपल्या अंतरंगामध्ये या निष्ठा ज्यांनी अव्याहत तेवत्या ठेवलेल्या आहेत, अशा धर्मनिष्ठांच्या, ज्ञाननिष्ठांच्या, भक्तिनिष्ठांच्या संरक्षणासाठी हनुमंत कसे वावरतात, कसे आवश्यकता पडेल तिथे प्रकट होतात, कसं सहाय्य करतात, याची काही उदाहरणं आपण आता पाहूया. कलियुगामध्ये जी अनेक संत मंडळी भगवंताच्या निर्देशानुसार या जनसामान्यांचं मार्गदर्शन करण्यासाठी अवतरली. कारण कल्पना अशी आहे पुराणातली की भगवंताचा अवतार झाला की युगांत होतो. युग परिवर्तनासाठी भगवंताला अवतार घेणं शक्य असतं. मात्र तो अवतार होईपर्यंत जी सगळी जनरीती आहे, चाली आहे, या सगळ्यांचं निर्वहन होणं आणि या सगळ्यामध्ये सत्य आणि धर्म हे टिकवून ठेवणं आवश्यक असतं. आपण म्हणताना विनोदान म्हणतो, दरसाली जन्मतो परी काय हाय काय जगात राम. हे म्हणायची वेळ काय येते तर राम जन्म होण्यासाठी, राम अवतार होण्यासाठी जी आवश्यक धर्माची बैठक आहे ती आज आमच्याकडून दूर गेलेली आहे. आम्ही हरवून बसलेलो आहोत ती बैठक. त्यामुळे भगवंताला अवतार घ्यायचा जरी असला तरी भगवंताच्या अवताराची जी काही प्रयोजनं सांगितली जातात, गीतेमधला श्लोक प्रसिद्ध आहे, परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृताम धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. यातल्या फक्त दुर्जनांच्या विनाशासाठी परमात्मा अवतार घेतो का तर तसं नाही,
त्या एका प्रयोजना व्यतिरिक्त असणारी उरलेली 2 प्रयोजन ही अत्यावश्यक असतात. परित्राणाय साधूनां, सज्जन साधू हीच मंडळी जर राहिली नाही किंवा रक्षण करण्यासाठी धर्मच जर राहिला नाही तर भगवंताचा अवतार होणार तो कसा? त्यामुळे धर्म राहावा, सत्संग ह्या सामान्य जनांना घडावा आणि त्यातून पुन्हा संत सत्पुरुष जन्माला यावेत, ह्यासाठी भगवंतानी आपल्याच काही अंशांना या घोर कळीकाळामध्ये देखील भूमितलावर पाठवलं आणि हेच भगवंताचे अंश संत सत्पुरुषांच्या रूपामध्ये या समाजाचं मार्गदर्शन करतात. मग अशा संत सत्पुरुषांना त्यांच्या अवतार कार्यामध्ये सहाय्य करण्याचं काम हे हनुमंताच्या माध्यमाने परमेश्वर करत असतो. यातली 2 महत्त्वाची उदाहरणं म्हणजे मध्ययुगीन कालखंडामध्ये साधारण बादशाह अकबर याच्या समकालीन असं ज्यांना मानलं म्हटलं जातं ते गोस्वामी श्री तुलसीदासजी आणि शिवछत्रपतींच्या कालावधीमध्ये साक्षात शिवछत्रपतींचे गुरु असं ज्यांना मानलं जातं ते राष्ट्रगुरु समर्थ रामदास स्वामी महाराज. या दोनही रामभक्तांच्या चरित्रामध्ये हनुमंतांचं एक महत्त्वपूर्ण कार्य आहे. हनुमंत तिथे सतत वावरतोय. तत्पूर्वीही एक हनुमंतांचा अंशावतार भारतीय परंपरेमध्ये मानला गेलेला आहे. त्यांचाही उल्लेख करणं अत्यंत आवश्यक आहे. भारतामध्ये जी दर्शनशास्त्राची मोठी परंपरा आहे, या दर्शनशास्त्राच्या षड्दर्शनांच्या परंपरेमध्ये वेदांत दर्शन हे मूर्धन्य मानलं गेलं आहे. या वेदांतामध्ये पुन्हा वेगवेगळे स्वतंत्र संप्रदाय आहेत. केवलाद्वैत संप्रदाय हा श्रीमद आद्य शंकराचार्यांचा आहे. विशिष्टाद्वैत संप्रदाय हा श्री रामानुजाचार्यांचा आहे. द्वैत संप्रदाय हा श्रीमद मध्वाचार्य किंवा ज्यांना आनंद तीर्थ असं म्हटलं जातं त्यांचा आहे. द्वैताद्वैत किंवा भेदाभेद संप्रदाय हा निंबार्काचार्यांचा आहे आणि विशुद्धाद्वैत संप्रदाय हा वल्लभाचार्यांचा आहे. यापैकी द्वैत संप्रदायाचे प्रवर्तक श्रीमद आनंद तीर्थ किंवा मध्वाचार्य हे जे मानले जातात त्यांना वायूचा किंवा पर्यायाने मारुतीचा अंशावतार मानलं जातं. कलियुगामधला वायूचा अवतार हा मध्वाचार्य अवतार आहे, अशी धारणा, अशी श्रद्धा माधव परंपरेमध्ये आहे. पहिला कृतयुगामधला वायू हा मुख्य देव. त्रेतायुगामध्ये वायूंचा अवतार किंवा वायूंचा अंश हनुमान या रूपामध्ये कार्य करत होता. द्वापर युगामध्ये भीमाच्या रूपात हा वायुअंश प्रकट झाला आणि कलियुगामध्ये मध्वाचार्यांच्या रूपामध्ये हा वायूचा अंश प्रकट झाला. अशी ही वायू अवतारांची परंपरा भगवद अवतारांना सहाय्यभूत म्हणून मानली जाते. तर त्यापैकी मध्वाचार्य हे वायू मुख्य प्राण किंवा पर्यायाने मारुतीराय यांचे कलियुगातले अंशावतार मानले गेलेले आहेत. तर कलियुगामधल्या हनुमंतांचं कार्य पाहत असताना मध्वाचार्यांचाही उल्लेख आपल्याला अग्रक्रमाने करायला लागेल. नंतर ज्याप्रमाणे मी म्हटलं त्याप्रमाणे तुलसीदासांच्या चरित्रामध्ये हनुमंतांचे अनेक सुंदर प्रसंग आढळतात. तुलसीदास आपल्या पूर्वायुष्यामध्ये जेव्हा रामभक्तीपासून दूर गेले तेव्हा त्यांच्या पत्नीने केलेल्या वाक्ताडनामुळे उपरती होऊन जेव्हा ते पुनश्च रामभक्तीकडे वळले, जन्मतः ज्यांनी राम ह्याच शब्दाचा उच्चार केला होता, यावरून त्यांचं मूळ नाव राम बोला हे होतं. मात्र या कळीकाळाच्या प्रभावामुळे, संसारातल्या आसक्तीमुळे ते आपल्या गार्हस्थ्य जीवनामध्ये घडून गेलेले होते. मात्र जेव्हा माझ्यावरची आसक्ती ही कमी करून रामावर आसक्ती ठेवली तर जीवाचं कल्याण होईल, असा उपदेश पत्नी रत्नावलीने या तुलसीदासांना केला. तेव्हा मात्र आपला सगळा संसार लुटवून तुलसीदास हे रामभक्तीला आपलं आयुष्य वाहते झाले.
या रामभक्तीच्या राम उपासनेच्या प्रवासामध्ये पदोपदी हनुमंताचं सहाय्य तुलसीदासांना लाभलं. काशीमध्ये असताना कालभैरव या क्षेत्रपालाच्या कोपामुळे तुलसीदासांना बाहुपीडा सुरू झाली, हात दुखायला लागले. रामचरित मानस लिहिण्यासाठी त्यांनी संकल्प केला, मात्र हात इतका दुखे की रचना करून त्याचं लेखन करण्यासाठी त्राण हातात उरेना. आणि याचं कारण असं होतं की तुलसीदासांनी कालभैरवाची वंदना आपल्या कार्यारंभी केली नव्हती. विश्वनाथाची गौरीची स्तुती झाली, आराध्य देवता म्हणून रामचंद्रांची स्तुती झाली, वाणी विनायक यांची स्तुती झाली, मात्र त्या क्षेत्रपालाची, भैरवाची, काशिका पुराधिनाथ कालभैरवाची स्तुती करायचं ते विसरून गेले. त्यामुळे कालभैरवांचा त्यांच्यावर कोप झाला आणि त्यांच्या बाहू, हात, भुजा यांच्या ठाई पीडा उत्पन्न झाली. या बाहू दुःखाने पीडित झाल्यावर तुलसीदासांना पहिली आठवण जर कोणाची झाली असेल ती हनुमंताची झाली आणि त्या दुःखातून हनुमान बाहुक नावाच्या स्तोत्राची रचना त्यांनी केली. आणि त्या स्तोत्राचं फळ असं झालं की साक्षात हनुमान प्रकट झाले आणि माझ्या भक्ताला त्रास देतो म्हणून कालभैरवांशी त्यांनी युद्ध आरंभलं. शेवटी भगवान विश्वनाथांनी त्या दोघांना शांत केलं आणि आपल्याकडून प्रमाद घडलाय हे लक्षात आल्यावर तुलसीदासांनीही कालभैरवाची वंदना केली. मात्र आपल्या भक्ताच्या कैवारासाठी, आपल्या भक्ताच्या रक्षणासाठी, त्याची पीडा दूर करण्यासाठी हनुमंतांनी साक्षात रुद्रस्वरूप कालभैरवाशीही संघर्ष केला. असा हा एक प्रसंग. दुसरा तर प्रसंग इतका माधुर्याने भरलेला आहे. तुलसीदास हे नित्य शौचावरून परत येताना आपल्या लोट्यातलं उरलेलं पाणी हे एका अश्वत्थ वृक्षाच्या मुळाशी घालत असत आणि 12 वर्ष या नेमाने त्या अश्वत्थ वृक्षावर असणारा एक ब्रह्मसंबंध हा त्यांना प्रसन्न झाला. तो त्या पाण्याने तृप्त होत होता आणि तो त्यांच्या समोर प्रकट झाला आणि त्याने इच्छा विचारली तुलसीदासांना, काय हवंय? स्वाभाविक भूताखेतांचा आतापर्यंत संबंध आला होता तो व्यावहारिक, ज्या पैसा, धन, मान, अन्य लौकिक याची इच्छा करणाऱ्या लोकांशी त्यांचा संबंध आला होता. तुलसीदासांसारख्या एका सत्पुरुषाशी अशी भेट व्हायचा प्रसंग या ब्रह्मसंबंधाचा पहिलाच होता. त्यामुळे अशी मी प्रसन्न आहे, इच्छा माग म्हटल्या क्षणी तुलसीदासांच्या मुखातून पहिलं उत्तर, पहिला वरदान, वरप्रसाद मागितला गेला तो हाच की माझ्या प्रभू रामचंद्राचं दर्शन मला व्हावं. आणि झालं असं की राम ही हे अक्षर ऐकता क्षणी तो ब्रह्मसंबंध कित्येक योजन, कित्येक हात दूर जाऊन कोसळला. त्यांना कळेना हे काय झालं. ब्रह्मसंबंध म्हणाला, तू ज्याचं नाव आत्ता उच्चारलंस ते कानावर पडलं तरी आम्ही चळचळ कापतो, आम्हाला पीडा होते, त्याचं दर्शन आम्ही तुला काय घडवणार. पण आता शब्द तर गेला होता. प्रसन्न झालेला ब्रह्मसंबंध त्याने वर द्यायचं अभिवचन तर आधी दिलं होतं, त्यामुळे त्याला त्याचा निर्वाह करणं आवश्यक होतं. तेव्हा या ब्रह्मसंबंधाने त्याला त्या योनीमध्ये लाभलेल्या दिव्य दृष्टीच्या प्रभावाने काही वास्तव जाणलं आणि तो रामभेटीचा मार्ग तुलसीदासांना सांगितला. त्यांना सांगितलं असं की तू जेव्हा रामकथा सांगतोस तेव्हा ती रामकथा सांगण्यासाठी, ऐकण्यासाठी जी सगळी मंडळी एकत्र येतात, तू करतोस त्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा येणारा आणि सगळ्यात शेवट उठून जाणारा जो म्हातारबुवा आहे त्याचे जाऊन पाय पकड. तुलसीदासांनी 2-3 दिवस रामकथा करत असताना अशी कोण व्यक्ती आहे जी सगळ्यात पहिली येते आणि शेवटी येते ह्याच्यावर नजर ठेवली आणि एक अशी वृद्ध व्यक्ती रोज न चुकता येते आणि जेव्हा जेव्हा प्रभू रामचंद्रांचं नामोल्लेख येतो तेव्हा ह्या व्यक्तीच्या, ह्या वृद्ध माणसाच्या नेत्रातून अश्रुधारा वाहतायत, अंगावर रोमांच उभे राहतायत, गदगद होतोय तो, हे त्यांच्या लक्षात आलं. त्यांनी त्या ब्रह्मसंबंधाच्या सूचनेप्रमाणे या म्हातारबुवांचे पाय जाऊन पकडले आणि सांगितलं, जिथपर्यंत मूळ रूपात येत नाही तिथपर्यंत हे पाय सोडणार नाही. आणि झालं असं
की हनुमंत आपल्या मूळ रूपामध्ये प्रकट झाले. दुसरं तिसरं कोणी येत नव्हतं. यत्र यत्र रघुनाथ कीर्तनम तत्र तत्र कृत मस्तकांजली, असे हे हनुमंत त्या वृद्धाच्या रूपात येऊन ती रामकथा ऐकत होते. आजही जिथे जिथे रामकथा चालते तिथे तिथे हनुमंत कोणत्या ना कोणत्या रूपात येतात, हा अनेकांचा अनुभव आहे. यासाठी जिथे रामायण पाठ केला जातो तिथे हनुमंतासाठी एक स्वतंत्र आसन मानाने मांडलं जातं. तर अशी ही घटना, हनुमंताची भेट झाली, अर्धी मोहीम फत्ते झाली. तुलसीदासांना हनुमंत भेटला म्हणजे जणू काही प्रत्यक्ष रामप्रभू भेटले असा आनंद झाला. मात्र आता हनुमंताची पाळी होती आपल्या ह्या भक्ताची इच्छा पूर्ण करण्याची. तुलसीदासांनी पाय पकडले, मूळ रूपाचं दर्शन हनुमंतांनी त्यांना दिलं आणि विनवलंय की आता रामप्रभूंची भेट घ्या. हनुमंतांनी स्वीकारली जबाबदारी आणि जेव्हा जेव्हा रामप्रभू यांच्या भेटीला येतील तेव्हा तेव्हा सूचना, पूर्वसूचना या तुलसीदासांना हनुमंतांनी देऊन ठेवल्या. एकदा शिकारी युवकांच्या रूपामध्ये रामप्रभू तिथे आले, मात्र कर्मभोगामुळे तुलसीदास त्यांना त्या रूपात ओळखू शकले नाही. असं 2 वेळा घडलं. तुलसीदास हनुमंतांची पूर्वसूचना होऊनही रामप्रभूंना ओळखू शकले नाही. आता जी संधी होती ती शेवटची होती, त्यामुळे हनुमंतांनी बजावलं, आता झालं तर, नाही तर आयुष्यात पुन्हा कधी दर्शन होणार नाही. तुलसीदास सावध होते आणि अशातच एकदा तुलसीदासांचा नियम होता की चित्रकूट धाम जे आहे तिथे त्या नदीच्या घाटावर बसून ते चंदन उगाळत असत आणि जो येईल जाईल त्याला रामाचं स्मरण करून ते चंदन त्याच्या भालप्रदेशावर लावत असत. असा रोजचा नेम आहे. प्रत्येकाला रामरूपात पाहण्याचा ते प्रयत्न करत आहेत. आणि अशात एक श्यामल युवकांची जोडी ही तिथे येऊन दाखल झाली. त्यांच्याही कपाळावर तुलसीदासांनी उगाळलेलं चंदन लावलं आणि त्याचं प्रत्युत्तर म्हणून त्यातल्या मोठ्या दिसणाऱ्या युवकाने, आजानुबाहू श्यामल सुंदर त्या युवकाने त्या चंदनाचा तिलक तुलसीदासांच्याही कपाळी लावला. तरीही फारसा अर्थबोध झाला नव्हता. तेव्हा शेवटी मारुतीरायांना तिथे शुक पक्षाच्या पोपटाच्या रूपात यावं लागलं. किती कळकळ असते आपल्यासारख्या भक्ताला आपल्या भगवंताची भेट घडवून द्यायची, त्याचं हे प्रतीक आहे. हनुमंत कसे सहाय्यकारी होतात. रामभक्तीचा गुरु, रामभक्तीचा सहाय्यक हा हनुमंत कसा आहे, हा प्रसंग ह्या प्रसंगातून आपल्याला स्पष्ट होतो. दोहा प्रसिद्ध आहे. त्या शुकाच्या रूपामध्ये हनुमंतांनी त्या तुलसीदासांच्या कानात येऊन कुजबूज केली आहे. दोहा असा आहे, चित्रकूट के घाट पर भई संतन की भीर, चित्रकूट के घाट पर भई संतन की भीर, तुलसी तो चंदन घिसे तिलक देत रघुवीर. म्हणजे तुलसीदासांना जी ओळख पटली नव्हती, तो तिलक देणारा, तुलसी तो चंदन घिसे तिलक देणारा करणारा रघुवीर आहे. ही ओळख गुरु, सद्गुरु जे काही साधकाच्या शिष्याच्या आयुष्यात करतात ती भूमिका हनुमंतांनी तिथे निभावलेली आहे. ओळख करून देतायत, हा परमात्मा आहे रे, हाच परमात्मा आहे, तुझ्या भक्तीपोटी तो अवतरलाय. ही ओळख करून देण्याचं काम हनुमंतांनी तिथे केलं आणि तुलसीदासांना रामदर्शन झालं. तुलसीदासांच्या देहावसान काळी आजही काशी मधला तो असी घाट प्रसिद्ध आहे, जिथे तुलसीदासांनी आपला देह ठेवला. तिथे अंतकाळी हनुमंतांनी येऊन तुलसीदासांना आपलं पुनश्च दर्शन दिलं आणि त्या आनंदामध्ये, त्या भावसमाधीमध्ये तुलसीदासांनी आपला देह विसर्जित केला. सदा सर्वदा रामदासासी पावे, याचं उदाहरण म्हणजे हे आहे. समर्थ रामदासांना तर साक्षात मारुतीरायांचे प्रत्यक्ष अवतार म्हणूनच मानलं जातं. महारुद्र जे मारुती रामदास, कली माझी ते चाहले रामदास, अशीच श्रद्धा
भाविकांच्या मनात आज आहे. साक्षात मारुतीचे अवतार असणारे रामदास मात्र आपल्या स्वरूपाची, आपल्या निजरूपाची ओळख व्हायच्या पूर्वी साधक दशेमध्ये असताना समर्थांना रामांची भेट घडवण्याचं काम हनुमंतांनी केलं. जेव्हा त्या जांब गावेच्या बाहेरच्या शिवेवर रामप्रभू एका राजपुती वेशामध्ये असणाऱ्या व्यक्तीच्या रूपात अवतरले, तेव्हा त्याच्यापर्यंत ह्या धाकट्या नारायणाला नेण्याचं काम एका वानरांनी केलं. तो वानर म्हणजे दुसरा तिसरा कोणी नाही तर साक्षात मारुती होता. त्या समर्थांना रामदर्शन घडवणारे मारुतीराय होते. पुढे जेव्हा पुरश्चरण समर्थांनी टाकळी येथे केलं, तिथेही यांचं पुरश्चरण पूर्ण होईपर्यंत समोरच्या एका वृक्षावर बसून एका वानराच्या रूपामध्ये मारुतीराय नित्य येत असत. आणि ज्या दिवशी हे पुरश्चरण पूर्ण झालं त्या दिवशी तो वानर खाली उतरला आणि त्याने कडकडून गळामिठी या नारायणाला, ज्यांना आपण समर्थ रामदास म्हणून ओळखतो, त्यांना मारली आणि त्यांच्या देहामध्ये ते विलीन वानर झालं. दुसरं तिसरं कोणी नाही, मारुतीरायच ते होते. आणि त्या भावावेशामध्ये समर्थांनी भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती वनारी अंजनी सूता रामदूता प्रभंजना हे स्तोत्र रचलं. असं एक नव्हे, 11 स्तोत्र समर्थांची मारुतीरायाचं स्तवन करणारी आहे. अतिशय सुंदर अशा मारुतीवरच्या रचना समर्थांच्या प्रसिद्ध आहेत. सवाई मधली एक उत्तम सुंदर सवाई इथे उद्धृत करावीशी वाटते. रामदूत वायुसूत भीमगर्भजुत्पती जो नरात वानरात भक्ती प्रेम व्युत्पत्ती दास दक्ष स्वामी पक्ष निज काज सारथी वीर जोर शीर जोर धक्क धिंग मारुती. असं मारुतीचं एका वीरावेशातलं वर्णन समर्थ करतात. अनेक समर्थांच्या रचना या मारुतीरायांचं स्तवन करणाऱ्या आहेत. हनुमंत आमुची कुळवल्ली असं समर्थ सांगतात. हा समर्थ संप्रदाय, हा स्वरूप संप्रदाय, याचं मूळ, याचं बीज हे साक्षात हनुमंत आहेत. हे समर्थ वारंवार आपल्याला सांगतात. समर्थांच्या रूपामध्ये जी सक्रिय शक्ती होती तो साक्षात हनुमंतच होता. ही समस्त रामदासी संप्रदायाची निष्ठा आहे आणि तसा अनुभवही आहे. समर्थांचाच पुनरावतार मानले गेलेले ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज हे देखील हनुमंताचाच अवतार होते, अशी जनश्रद्धा त्यांच्याही शिष्य संप्रदायामध्ये आहे. पुण्याचे काळबुवा नावाचे प्रसिद्ध संत त्या काळी होते आणि त्यांनी जेव्हा गोंदवलेकर महाराजांचा फोटो प्रतिमा पाहिली तेव्हा अरे हा तर साक्षात रामदूत हनुमान आहे असे उद्गार त्यांनी काढले होते. त्यामुळे समर्थ संप्रदाय, ब्रह्मचैतन्य असे हे सगळे संप्रदाय, ब्रह्मचैतन्यांचा संप्रदाय असेल, रामदासांचा संप्रदाय असेल, त्यांचे प्रवर्तक असणारे हे महापुरुष हे देखील त्या हनुमंताचेच अंशावतार होते. त्याचीच ही स्वरूप होती. त्यामुळे कलियुगामध्येही हनुमंत कसे सहाय्यकारी होता. समर्थांच्या चरित्रामध्ये तर असे अनेक प्रसंग आपल्याला दिसतात. सतीबाईंचा प्रसंग आहे. जेव्हा सतीबाईंना सगळा नैवेद्य वाढून अर्पण करायची सूचना समर्थांनी केली आणि मागे वळून बघू नकोस असं निक्षून सांगितलं, मात्र तो मोह आवरला नाही. सतीबाईंनी मागे वळून पाहिलं आणि समर्थांच्या जागी तो धक्कधिंग मारुती विराजमान आहे, तो आपला प्रसाद भक्षण करतोय हे त्यांना दिसलं. मूर्छित झाल्या. असे अनेक प्रसंग समर्थांच्याही, गोंदवलेकर महाराजांच्याही चरित्रामध्ये जागोजागी पसरलेले आपल्याला सांगतात. तर असं हे कलियुगामधलं हनुमंत चरित्र आहे. सांगावं तितकं थोडं आहे. अजून अनेक रामभक्तांना, संत सत्पुरुषांना हनुमंताच्या अनुभूती आलेल्या आहेत. सांगावं तितकं थोडं. आजही येत आहेत. आजही ठाई ठाई तो हनुमंत वास करून आपल्या त्या अस्तित्वाची खूण सद्भक्तांना देतो आहे. शेवटी ह्या सगळ्या विचारसत्राचं तात्पर्य जर काढायचं झालं तर भक्ती, शक्ती, बुद्धिमत्ता, समर्पण
अशा सगळ्या सद्गुणांचं एकत्रित अधिष्ठान म्हणजे हे मारुतीराय आहेत. मारुतीरायांचं चरित्र इतक्या वैविध्याने, इतक्या वैशिष्ट्याने ओतप्रोत भरलेलं आहे. त्यामुळे जो जो गुण समर्थ म्हणतात, दास म्हणे रघुनाथाचा गुण घ्यावा, तसं आता हनुमंताचाही गुण रघुनाथाच्याच गुणा इतका घेण्यासारखा आहे. या हनुमंतांच्या चरित्रातले अनेक प्रसंग मांडायचा संक्षेपाने इथे हा अल्पस्वल्प प्रयत्न केला. हा केवळ एक चतुर्थांशाचाही एक चतुर्थांश म्हणावा लागेल. अजून रामचरित्र जसं उदंड पसरलेलं आहे, हरी अनंत, हरी कथा अनंता जशा आहेत, तशा त्या हरिरूप हरिभक्त हनुमंताच्याही अनंत कथा आहेत. त्या हनुमत चरित्राचा विस्तार अनंत आहे. एक अशीच कथा त्या हनुमंताच्या चरित्रातली आणि राम आणि हनुमान याच्या मधल्या त्या हृदय संबंधाची स्मारक अशी ही कथा इथे मांडतो. आणि आपलं हे जे विचार सत्र चाललंय त्याला पूर्णविराम देतो. कथा अशी आहे, पुन्हा मी उद्धृत करेन, ही वाल्मिकी रामायणात आढळत नाही, मात्र लोकमानसामध्ये हनुमंताविषयी, हनुमंत आणि रामाच्या संबंधाविषयी कसं चिंतन होत गेलं याची द्योतक ही कथा आहे. माता जानकी शृंगार करत असताना कपाळी भाळी सिंदूर लेपन करत आहेत. प्रथा आहे, सौभाग्यवती स्त्रियांनी, सुवासिनी स्त्रियांनी आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी, सौभाग्यासाठी सिंदूर धारण करायचा असतो. आणि हे दृश्य हनुमंतांनी पाहिलं. राहवलं नाही, हे काय करताय माते हे म्हटल्यावर जानकी मातेने प्रभूंच्या दीर्घायुष्यासाठी, सौभाग्यासाठी हे मी धारण करते असं सांगितल्यावर हनुमंत अख्ख्या शरीरभर शेंदूर चर्चून घेत. अख्खं शरीर जो शेंदुरे घवघवे असं समर्थ वर्णन करतात. शेंदुरांनी सगळं शरीर माखून रामनामाचा घोष करत हनुमंत रामासमोर उभे राहत आहेत. रामप्रभू विनोदानं म्हणतात, अरे हे काय नवीन ध्यान काढलंस? ते म्हणाले, सीतामाई जर एक चिमूट सिंदूर आपल्या भांगी भरत असतील आणि त्याने तुमचं आयुष्य वाढत असेल, तर मी माझं सर्वांग या शेंदुरान माखून घेतलंय, कारण माझे स्वामी, माझे नाथ तर तुम्ही आहात. आणि हे सर्वांग जर मी त्याने भरून घेतलं तर तितकं दीर्घ आयुष्य तुम्हाला लाभो. आणि लक्षात घ्या, ह्यातला खरं ह्या कथेतलं मर्म, की जितकं हनुमंताचं अंग आहे तितकी रामाची कीर्ती ही अनंत झालेली आहे. कीर्तिरूप यशोरूप श्रीराम हे तितके चिरंतन झालेले आहे. जितकी रामकथा टिकणार आहे तितकेच हनुमंत आहेत. जितका काळ हनुमंत असणार आहे तितकं रामचरित्र, रामकथा ही चिरंतन राहणार आहे. हा त्यातला हृदय भाग आहे. एकदा रामप्रभूंच्या सेवेच्या मध्ये अहमहमिका निर्माण झाली. चारही भावंडामधल्या लक्ष्मण, शत्रुघ्न, भरत यांनी आणि माता जानकीने एक एक सेवा वाटून घेतली. कुठलीही सेवा शिल्लक ठेवायची नाही, हनुमंताला काही मिळू द्यायची नाही, अशा अहमहमिकेतून ही स्पर्धा सुरू झाली. आणि झालं असं, एक लांबलचक सूची काढली गेली, कोण काय सेवा रघुनाथाची करणार. या सगळ्या सूचीमध्ये हनुमंताचं नाव कसं येणार नाही याची पुरेपूर खबरदारी या बाकी चौघांनी घेतली. मात्र बुद्धिमतां वरिष्ठम अशा मारुतीरायांना त्या सूचीमध्ये सुद्धा एक त्रुटी आढळली. किती चाणाक्ष व्यक्तिमत्व असावं याचं उदाहरण हनुमंत प्रस्तुत करतात. हनुमंतांनी सांगितलं की या सगळ्यामध्ये जांभई आल्यावर, जेव्हा रघुनाथ जांभई घेतील तेव्हा त्यांच्या मुखासमोर चुटकी वाजवायचं काम, ती सेवा मात्र राहिलेली आहे. चुटकी वाजायचेही कष्ट रामप्रभूंना होता कामा नये. त्यामुळे ती सेवा या सूचीत कुठेही नाही, ती मी घेतो. ठरलं होतं असं, या सूचीमध्ये जे राहिलेलं असेल ती सेवा हनुमंतांनी घ्यावी. तर चाणाक्ष हनुमंतांनी ही सेवा बरोबर पकडली. सगळ्यांचा काही त्याच्यासमोर मात्रा चालेना, बोललेल्या झालेल्या ठरावाप्रमाणे ती सेवा हनुमंताला दिली गेली. मात्र त्यातनं कौतुक असं घडलं की जांभई कधी येईल याचा नेम नाही. त्यामुळे 24 तास
प्रभू रामचंद्रांच्या सहवासात राहायचं सौभाग्य बाकी कोणाला नाही. बाकी सगळ्या सेवांसाठी रामप्रभूंपासून दूर जायची वेळ यायची, मात्र जांभई कधीही येऊ शकते. त्यामुळे रामाचं अखंड साहचर्य सहवास हनुमंताला मिळाला. त्यामुळे आनंद विभोर हनुमंत झाला. शेवटी वैतागून काही एकांत मिळावा यासाठी हनुमंताने दूर जाऊन बसावं अशी प्रार्थना रामा करवी जानकीने केली. जेव्हा रामप्रभूंनी आज्ञा केली की रात्रीपुरता दूर राहा, तेव्हा आता रात्रीत कधीही प्रभूला जांभई आली तर आपल्या सेवेत खंड नको म्हणून मारुतीरायांनी चुटक्या वाजवायला सुरुवात केली. चुटक्या वाजवत रामप्रभूंचं चिंतन सुरू आहे आणि चमत्कार असा, यांनी चुटक्या वाजवाव्यात आणि रामप्रभूंना जांभई यावी. अखंड सत्र सुरू झालं. रामप्रभू जांभई देत आहेत, हनुमंत चुटक्या वाजवत. शेवटी वैद्यांना बोलवायची वेळ आली. जांभया थांबेनात. वैद्य म्हणाले, हे काही औषधाने बरं होण्यासारखं नाही, याच्यासाठी कोणीतरी ज्ञानीच बोलवावा लागेल. ब्रह्मर्षी वसिष्ठांना पाचारण केलं गेलं. ब्रह्मर्षी वसिष्ठांना यातलं मर्म ओळखलं वसिष्ठांनी आणि त्यांनी सांगितलं, राम आणि हनुमंताची भेट घडवा, पुढचं काम होईल. आणि या हनुमंताला रामासमोर आणलं गेलं. आता समोर रामप्रभू आहेत म्हटल्यावर चुटक्या वाजवायचं काही प्रयोजन नाही, म्हणून चुटक्या थांबल्या आणि रामप्रभूंची जांभईही थांबली. असा हा भक्त आणि भगवंत यांचा अभेद संबंध. किती अजून सुंदर कथा आहेत, किती सांगाव्यात आणि किती नाही असं निश्चितच आहे. मात्र आपल्याला कालमर्यादा आहे, त्यामुळे इथे आपल्याला थांबावं लागेल. तात्पर्य एकच, हनुमंताचे जे एवढे सगळे गुण आहेत, त्याचं समर्पण आहे, त्याची बुद्धिमत्ता आहे, सामर्थ्य आहे, त्यातला एक गुण अंशमात्र का होईना जर आपल्याला घेता आला तर खऱ्या अर्थाने हा हनुमान जयंतीचा जो आपण उत्सव करतोय, हनुमंताचं जे स्मरण करतोय, त्याच्या ह्या चरित्र कथा ऐकतोय, त्याचं सार्थक झाल्यासारखं होईल. त्याचे गुण अंगी बाणवणं हे खरंच दुष्प्राप आहे, मात्र किमान त्याचं चरित्र चिंतन करून त्यातला एक गुणाचा अंश तरी आपल्यात उतरावा अशी प्रार्थना आपण त्याच्याकडे, रामरायाकडे निश्चित करू शकतो. ती करूया आणि आपला हा जो विचारसत्राचा प्रवास जो 5 दिवसापूर्वी एकादशीपासून सुरू झाला होता, तो या हनुमान जयंती पर्वावर त्या हनुमंताच्या चरणी समर्पित करून थांबूया. सर्वांना मनःपूर्वक धन्यवाद. सियावर रामचंद्र की जय, पवनसुत हनुमान की जय. सर्वेत्र सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. ओम शांति शांति शांति. महारुद्र अवतार हा सूर्यवंशी, अनादिनाथ पूर्ण तारावयासी. असा चैत्र पौर्णिमेसी जन्म झाला. नमस्कार माझा तया मारुतीला.